जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थांचे निवडक अभंग क्रमांक 73चे निरूपण. श्री समर्थ रामदास स्वामी या अभंगात सांगत आहेत की खरा साधू कोणाला म्हणावे याचे विवेचन समर्थ या अभंगात करीत आहेत. जाणावा तो साधू जया पूर्णबोधू, भूतांचा विरोधू जेथ नाही. कल्पनेचा देहो त्या नाही संदेहो, सदानी संदेह देहातीत जया नाही. क्रोधच्या या नाही खेद, जया नाही बोध कांचनाचा. रामदास म्हणे साधूंची लक्षणे अतिसुलक्षणे अभ्यासावी. श्री समर्थ रामदास स्वामी अभंगात साधूंचे विषयी निरूपण करत आहे. ज्या मनुष्य प्राण्याला नित्य असलेल्या वस्तूंचा पूर्णपणे बोध झालेला आहे त्यालाच साधू असे म्हणावे. अशा या साधूंच्या मनामध्ये कोणाच्याही विषयी कसलाही आकस शिल्लक राहिलेला नसतो. अशा प्रकारचे साधू आत्मरूप असतात. ते निसंदेह असून देहातीत असतात. ते साधू राग, लोभ किंवा दुःख यांच्या पलीकडे ते गेलेले असतात. त्यांना धनसंपत्ती, कांचन अशा प्रकारचा कोणताही मोह शिल्लक राहिलेला नसतो. समर्थांनी अशा प्रकारे खऱ्या साधूंची लक्षणे वर्णन केलेली आहेत. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.